Hello one and all. Welcome third part of the MCQs which are related to guidance and counseling. Let's see the first question. What is mean by linguistic non-linguistic interaction between two or more person to achieve the same objective? समान उद्देशाच्या प्राप्तीसाठी दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये झालेली भाषिक अभाषिक आंतरक्रिया म्हणजे काय? सो द ऑप्शन्स आर ए इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, बी होम व्हिजिट म्हणजे गृहभेट, सी इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी आणि डी टेस्ट म्हणजे चाचणी. सो द आन्सर इज इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. लेट्स सी द नेक्स्ट वन. ॲल्युमिनाय इंटरव्ह्यूज, प्रोफेशनल इंटरव्ह्यूज, filling out questionnaires, observation and alumni letters are which ways of working? माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती, व्यावसायिकांच्या मुलाखती, प्रश्नावली भरून घेणे, निरीक्षण व माजी विद्यार्थ्यांची पत्रे ही कोणत्या मार्ग आहेत? कार्याचे मार्ग आहेत. सो द ऑप्शन्स आर ए प्लेसमेंट स्थापना, बी फॉलोअप अनुधावन, सी एम्प्लॉयमेंट रोजगार, डी सर्व्हिस सेवा. सो आन्सर इज फॉलो म्हणजे अनुधावन. म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे याचा पाठपुरावा करणं म्हणजेच अनुधावन होय. लेट्स सी द नेक्स्ट वन. हाऊ जॉब सॅटिस्फॅक्शन इज रिलेटेड टू ॲब्सेंटिझिझम अँड टर्नओव्हर. नोकरी समाधानाची अनुपस्थिती आणि उलाढालीशी कसा संबंध आहे? ऑप्शन्स आर ए पॉझिटिव्हली सकारात्मक, बी निगेटिव्हली नकारात्मक, सी डिरेक्टली थेट, डी इलास्टिकली म्हणजे विलक्षणपणे. सो द आन्सर इज निगेटिव्हली नकारात्मक. नोकरीचं समाधान आणि तिथली जे काही अनुपस्थिती किंवा तिथली जी काही उलाढाल आहे याचा संबंध जो काही आहे त्याचा संबंध खऱ्या अर्थाने तसा जोडता येत नाही. सो त्याचा आन्सर जे काही आहे ते निगेटिव्हली म्हणजे नकारात्मक असं आहे. नेक्स्ट वन. Which one of the following is included in method of collecting occupational information? व्यावसायिक माहिती गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे? ऑप्शन्स आर ए ॲल्युमिनाय फॉलोअप सर्वे, माजी विद्यार्थ्यांचा पाठपुरावा सर्वेक्षण, बी सर्वे रिलेटेड स्टडीज सर्वेक्षण संबंधित अभ्यास, सी रिसर्च सर्वे संशोधन सर्वेक्षण आणि डी प्लेसमेंट सर्वे म्हणजे स्थापना सर्वेक्षण. सो द आन्सर इज प्लेसमेंट सर्वे स्थापना सर्वेक्षण. स्थापना याचा अर्थ काय? स्थापना हा शब्द जॉबशी किंवा व्यवसायाशी संबंधित असतो म्हणून स्थापना सर्वेक्षण हे त्याचं उत्तर आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. इंटरव्ह्यू इज द ओरिजिनल मेथड ऑफ फॉलोइंग. मुलाखत ही खालीलपैकीची मूळ पद्धत आहे. लेट्स सी द ऑप्शन्स. ए सिलेक्शन निवड, बी पर्सनॅलिटी असेसमेंट व्यक्तिमत्व मूल्यांकन, सी पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व, डी ॲटिट्यूड असेसमेंट दृष्टिकोन मूल्यांकन. सो द आन्सर इज ॲटिट्यूड असेसमेंट दृष्टिकोन मूल्यांकन. जेव्हा मुलाखत घेतली जात असते एखाद्या व्यक्तीची तर त्या व्यक्तीचा एखाद्या वस्तूकडे, एखाद्या घटनेकडे किंवा त्या व्यक्तीचं स्वतःकडे समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा दृष्टिकोनच खऱ्या अर्थाने चेक केला जात असतो किंवा त्याचं मूल्यांकन किंवा मूल्य निर्धारण जे की आहे ते मुलाखतीमार्फत केलं जात असतं. लेट्स सी द नेक्स्ट वन. Which one of the following is not a personal factor related to job satisfaction? पुढीलपैकी कोणता व्यवसाय समाधानाशी संबंधित वैयक्तिक घटक नाही? लेट्स सी द ऑप्शन्स. ए सेक्स म्हणजे लिंग, बी एज म्हणजे वय, सी इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आणि डी म्हणजे टाईप ऑफ वर्क कामाचा प्रकार. सो आन्सर इज एज म्हणजे काय? वय जो काय या वयाचा संबंध म्हणजे एज हा जो काही वैयक्तिक घटक आहे त्याचा व्यवसाय समाधानाशी संबंध तितकासा येत नाही. लेट्स सी द नेक्स्ट वन. हू डिफाईन्स द ऑक्युपेशनल इन्फॉर्मेशन ॲज द ॲक्युरेट अँड युजेबल इन्फॉर्मेशन अबाउट द जॉब्स अँड ऑक्युपेशन्स. व्यावसायिक माहितीला नोकरी व व्यवसायासंबंधी अचूक आणि उपयुक्त माहिती म्हणून कोण परिभाषित करतो? याचाच अर्थ काय की व्यावसायिक जी काही माहिती आहे याला खऱ्या अर्थाने परिभाषा जी काही आहे किंवा त्याची व्याख्या जी काही आहे त्या किंवा त्याला खऱ्या अर्थाने अर्थ देण्याचं काम जे काही आहे ते कुणी केलेलं आहे? सो द ऑप्शन्स आर सी ई शर्टले, बी विल्यम जेम्स, सी गुड्स, डी ॲलन्स. सो द आन्सर इज सी ई शर्टले. लेट्स सी द नेक्स्ट वन. फ्रॉम द फॉलोइंग विच इज द पार्ट ऑफ इंटरव्ह्यू. मुलाखतीचा एक भाग खालीलपैकी काय आहे? ऑप्शन्स आर
ए. डाटा इंटरप्रिटेशन, माहितीचे अर्थनिर्वचन. डाटा गॅदरिंग, माहितीचे संकलन. सी. डाटा ॲनालिसिस, माहिती विश्लेषण. डी. डाटा ड्रॉपआउट, माहितीची गळती. तर मुलाखतीचा एक भाग म्हणून कशाला ओळखलं जात असतं, तर आन्सर इज डाटा गॅदरिंग, म्हणजे माहितीचे संकलन. मुलाखतीद्वारे आपण एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची आपण माहिती जी आहे ती गोळा करत असतो, जमा करत असतो. सो आन्सर इज अ डाटा गॅदरिंग. लेट्स सी द नेक्स्ट वन. व्हॉट इज द पर्पज ऑफ द फॅक्ट फाइंडिंग इंटरव्ह्यू? तथ्यशोधन मुलाखतीचा उद्देश काय आहे? लेट्स सी द ऑप्शन्स. ए. रेमेडीज, उपाय. बी. प्रोव्हाइड ॲडवाइस टू द इंटरव्ह्यूवर, मुलाखत घेणाऱ्याला सल्ला देणे. सी. डाटा कलेक्शन ऑफ द फॅक्ट, वस्तुस्थितीचे माहिती संकलन. डी. व्हेरिफिकेशन ऑफ द फॅक्ट्स अँड डाटा कलेक्टेड, वस्तुस्थिती आणि माहिती पडताळणे. सो लेट्स सी द आन्सर. व्हेरिफिकेशन ऑफ द फॅक्ट्स अँड डाटा कलेक्टेड, म्हणजे जी काही वस्तुस्थिती आहे किंवा जे काही खरं आहे ते आणि माहिती जी काही आलेली आहे तर ती पडताळून बघायची, ते खऱ्या अर्थाने तथ्य आहे किंवा तथ्य शोधनाचं काम आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. इन विच स्टेप ऑफ इंटरव्ह्यू द इंटरव्ह्यूवर नीड्स टू क्लॅरिफाय द गोल्स फॉर द इंटरव्ह्यू? मुलाखतीच्या कोणत्या चरणात मुलाखत घेणाऱ्याला मुलाखतीची उद्दिष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे? लेट्स सी द ऑप्शन्स. ए. बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीला. बी. एंड, म्हणजे अखेरीस. सी. सेमी एंड, म्हणजे अर्धवट. अर्धवट याचा अर्थ काय की मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्याच्या थोडं अगोदर. डी. म्हणजे मिडल, मध्य. सो द आन्सर इज एंड, म्हणजे अखेरीस. कारण मुलाखतीच्या शेवटी त्या मुलाखत ज्याची घेतली जात आहे तर त्याला ती सांगणं गरजेचं की ह्या उद्दिष्टांसाठी आपण ही मुलाखत जी की आहे ती घेतलेली आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. टू स्टडी द interrelationship of members of group, their attitude, value, which techniques can be used? गटाच्या सदस्यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे, त्याची प्रवृत्ती, मूल्य, कोणते तंत्र वापरले जाऊ शकते? तर ऑप्शन्स आ. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. सी. सोशिओमेट्रिक म्हणजे सामाजिक. आणि डी म्हणजे होम व्हिजिट, गृहभेटी. सो द ऑप्शन इज सोशिओमेट्रिक, म्हणजे सामाजिक. कारण इथे गट हा जो की आहे तो एक समाजाचा घटक आहे, म्हणून ही तंत्र जी की आहे ती वापरली जात असतात. लेट्स सी द नेक्स्ट वन. विच डेव्हलप गेस टेक्निक, ओळखा कोण, हे तंत्रज्ञान किंवा हे जे काही तंत्र आहे हे कुणी विकसित केलेलं आहे? तर बोगार्ड्स. बी. ह्युहर्टशॉन. सी. ब्लूम. डी. जे.बी. डार्ले. सो द आन्सर इज ह्युहर्टशॉन यांनी हे जे की आहे की गेस टेक्निक, ओळखातंत्र, हे त्यांनी जे की आहे ते विकसित केलेलं आहे. लेट्स सी नेक्स्ट. व्हॉट आर द होम व्हिजिट्स, इंटरव्ह्यू अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ गायडन्स? गृहभेटी, मुलाखत, निरीक्षण ही मार्गदर्शनाची काय आहे? लेट्स सी द ऑप्शन्स. ए. टेक्निक म्हणजे तंत्र. बी. प्रिन्सिपल, तत्व. सी. टाइप्स, प्रकार. आणि डी. मेथड्स म्हणजे पद्धती. सो द आन्सर इज टेक्निक. हे सर्व काय आहेत तर मार्गदर्शनाची तंत्र आहेत. लेट्स सी नेक्स्ट वन. ऑन विच द जॉब सॅटिस्फॅक्शन ऑफ अन एम्प्लॉई इज डिपेंड? कर्मचाऱ्याचे रोजगार समाधान अवलंबून कशावर असते? ऑप्शन्स आर. ए. बिहेवियर, वर्तन. बी. ॲटिट्यूड, वृत्ती. सी. पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. डी. एम्प्लॉयर, नियोक्ता. तर कर्मचाऱ्याचे रोजगार समाधान जे काही आहे तर ते ॲटिट्यूड किंवा वृत्ती याच्यावरती ते अवलंबून असते. लेट्स सी नेक्स्ट वन. काउन्सिलिंग इज अ प्रोफेशन दॅट एम्स टू, समुपदेशन हा एक व्यवसाय आहे की ज्याचा हेतू काय आहे? सो ऑप्शन्स आर. ए. प्रमोट द पर्सनल ग्रोथ अँड प्रॉडक्टिव्हिटी, वैयक्तिक वाढ आणि उत्पादकता वाढवणे. बी. प्रोव्हाइड अ सक्सेसफुल डायग्नोसिस इन सायकोलॉजी, मानसशास्त्रात यशस्वी निदान देणे. सी. एन्श्युअर दॅट द क्लायंट्स आर ऑन द करेक्ट मेडिटेशन, ग्राहक योग्य ध्यानधारणा करीत आहेत याची खात्री करणे. आणि डी. सोल्ली ॲड्रेस बिहेवियर, संपूर्णपणे वर्तनाचे विवरण करणे. सो द आन्सर इज प्रमोट दी पर्सनल ग्रोथ अँड प्रॉडक्टिव्हिटी, वैयक्तिक वाढ आणि उत्पादकता वाढवणे. हे ॲज अ प्रोफेशन काउन्सिलिंगमध्ये ते अपेक्षित आहे, कारण कुठलाही व्यवसाय जो आहे त्या प्रत्येक व्यवसायामध्ये वाढ होणं गरजेचं आहे किंवा त्याचं उत्पादन जे की होणं ते गरजेचं आहे. सो द आन्सर इज टू प्रमोट द पर्सनल ग्रोथ अँड प्रॉडक्टिव्हिटी. लेट्स सी नेक्स्ट वन.
पॉझिटिव्ह ट्रान्सफरन्स इज द की टर्म ऑफ सकारात्मक बदल ही मुख्य भूमिका आहे. सो ऑप्शन्स आर ए एज्युकेशनल गायडन्स शैक्षणिक मार्गदर्शन, बी वोकेशनल गायडन्स व्यवसाय मार्गदर्शन, सी करिअर काउन्सिलिंग करिअर मार्गदर्शन, डी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मानसशास्त्रीय समुपदेशन. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सकारात्मक बदल जो काही आहे तो हा सकारात्मक बदल कशाच्या माध्यमातून होणार आहे, तर सकारात्मक बदल हा मानसशास्त्रीय समुपदेशनाच्या माध्यमातून तो होणार आहे. लेट्स सी नेक्स्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिन्सिपल ऑफ काउन्सिलिंग प्रोसेस. समुपदेशन प्रक्रियेचे सिद्धांत खालीलपैकी कोणते आहेत किंवा समुपदेशन प्रक्रियेचे तत्व ही कुठले आहे. लेट्स सी द ऑप्शन्स. ए एक्सेप्टन्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ इंडिव्हिज्युअल व्यक्तीची स्वीकृती आणि समज, बी डायग्नोसिस अँड रेकॉग्निशन ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस निदान आणि वैयक्तिक फरक ओळखणे, सी फ्लेक्झिबिलिटी ऑफ प्रोग्राम अकॉर्डिंग टू कम्युनिटी नीड्स समुदायाच्या गरजांनुसार कार्यक्रमाची लवचिकता, डी एक्सटेंडिंग द हेल्प टू ऑल इंडिव्हिज्युअल्स व्यक्तींना मदत करणे. सो द आन्सर इज एक्सेप्टन्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ द इंडिव्हिज्युअल व्यक्तीची स्वीकृती आणि समज ही जी काही आहे ती ओळखता आली पाहिजे. तो हा त्याचा सिद्धांत किंवा हे तत्व आहे. पण बी सी आणि डी हेही त्याची तत्व आहेत, पण मोस्ट इसेन्शियल किंवा खूप जास्त महत्त्वाचं किंवा ज्याला आपण खऱ्या अर्थाने हे असलंच पाहिजे काउन्सिलिंगमध्ये तर ते आहे स्वीकृती. म्हणून त्याचा आन्सर जे की आहे की ॲक्सेप्टन्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ द इंडिव्हिज्युअल हे आन्सर त्याचं योग्य आहे. लेट्स सी नेक्स्ट वन. द चीफ एक्सपोनंट ऑफ द नॉन डिरेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ काउन्सिलिंग इज. समुपदेशन करण्याच्या अनिर्देशित तंत्राचा मुख्य व्याख्याता किंवा पुरस्कर्ता कोण आहे. लेट्स सी द ऑप्शन. ई जी विल्यमसन, बी कार्ल रोगर्स, सी बॉर्डिन, डी अर्बकल. सो आन्सर इज कार्ल रोगर्स हा जो की आहे तो अनिर्देशित समुपदेशनाचा किंवा तंत्राचा पुरस्कर्ता आहे. लेट्स सी नेक्स्ट वन. एनी टेस्ट विच इज यूज टू मेजर अन इंडिव्हिज्युअल्स ॲबिलिटी आफ्टर ट्रेनिंग इज. प्रशिक्षणानंतर एखाद्याची क्षमता मोजण्यासाठी वापरली जाणारी कोणती चाचणी आहे. लेट्स सी द ऑप्शन्स. ए ॲप्टिट्यूड टेस्ट योग्यता चाचणी, बी इंटरेस्ट इन्व्हेंटरी अभिरुचिका शोधिका त्याला म्हटलं जातं, सी ॲटिट्यूड टेस्ट वृत्ती चाचणी आणि डी अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे संपादन चाचणी. सो द आन्सर इज ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे योग्यता जी काही आहे योग्यता किंवा त्याची क्षमता जी काही आहे तर ती ओळखण्यासाठी किंवा ती चेक करण्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे ती वापरली जात असते. लेट्स सी द नेक्स्ट वन. क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड मीन्स अ डॅश डॅश फॉर रेकॉर्डिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट. संकलित नोंदपत्रक म्हणजे विद्यार्थ्यांविषयी माहिती नोंदवण्यासाठी काय आहे ते. सो ऑप्शन्स आर. अ सिस्टीम म्हणजे प्रणाली, बी डिव्हाइस साधन, सी बुक म्हणजे पुस्तिका आणि डी टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान. तर संकलित नोंदपत्रक हे काय आहे की ज्याच्या मार्फत विद्यार्थ्यांची माहिती जी की आहे ती नोंदवली जाते किंवा ती जमा केली जात असते. तर हे सो आन्सर इज अ डिव्हाइस. हे काय आहे तर हे एक साधन आहे. सो थँक्यू व्हेरी मच.